अयोध्येत काल राम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते। आज संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर या घटनांची सांगड घालत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे। प्रकाश आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या बनारस विश्वविद्यालयातील भाषणाचा संदर्भ देत सांगितले की भारतीय जनता दोन मार्गांवर उभी आहे। एक संविधानाचा मार्ग म्हणजेच समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा मार्ग आणि दुसरा मनुस्मृतीने दिलेली दमनकारी, द्वेष निर्माण करणारी व्यवस्था। देशाच्या प्रगतीसाठी भारतीयांनी या दोनपैकी एक मार्ग निवडणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। आंबेडकरांनी आरोप केलाय की 75 वर्षांनंतरही आरएसएस भाजपने 1950चा इतिहास पुन्हा अयोध्येत दाखवून दिला। एका बाजूला भारतीय झेंडा तर दुसऱ्या बाजूला भगवा झेंडा, संविधानवादी एका बाजूला आणि संविधान न मांडणारे दुसऱ्या बाजूला उभे केले जात आहे, असे ते म्हणाले। त्यांनी सर्व सेक्युलर पक्षांना या परिस्थितीत एकत्र येण्याचं आवाहन केलंय। भारतीय संविधान बदलण्याचा भाजप आणि संघ परिवाराचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आता बाबासाहेबांच्या संविधानाची खात्री देता येत नाही अशी गंभीर भीती व्यक्त करत त्यांनी पुरोगाम्यांना हे संकट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी असल्याचं सांगितलंय। देशात मजबूत विरोधी पक्ष नसल्याने सामान्यांचे प्रश्न पुढे येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच देशात जाती धर्मात संघर्ष निर्माण केला जात असल्याचा आरोप करत मोदींमुळे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटा पडत असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी विधान केलंय।